हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपुरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना नमस्कार करतो, वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया। काल आपण 56 नंबरच्या श्लोकावरती विचार केलेला होता आणि त्यानंतर आज आता आपण 57 नंबरच्या श्लोकावरती विचार करतो। कालचा श्लोक होता दुःखेश्वान उद्विग्न मना सुखेषु विगतस्परा वीतराग भय क्रोध सितधैर्य मुनी उच्यते नाना दुःखी प्राप्ती जयासु उद्विग्न आहे चित्ती आणि सुखाची आरती अडपाहिजे ना। असा विचार माऊलीने कालच्या श्लोकामधून मांडलेला होता। आज आपण एक 57व्या श्लोकावरती जे काही थोड्या ओव्या आहेत त्याचा विचार करणार आहोत। माऊलींचं मनोगत यामधलं काय काय आहे हे आपण बघणार आहोत। 57 नंबरचा श्लोक आहे, या सर्वत्रानभिस्नेह सत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। आता कुणाची प्रज्ञा प्रतिष्ठित होते, स्थिर होते, याचं दुसरं एक लक्षण त्या स्थितप्रज्ञ पुरुषाचं दुसरं लक्षण आता या श्लोकामध्ये सांगायला सुरुवात केलेलं आहे। अनभिस्नेह असा एक शब्द वापरला, न अभिनंदती असे एक आहे आणि न द्वेष्टी, या त्या तिन्ही शब्दावरती विचार माऊलीने मांडलेले आहेत। याचा अर्थ असा होतो, जो सर्व विषयाविषयी सर्व प्रकारे अनासक्त असतो, सर्वत्र अनभिस्नेह असा अर्थ आहे त्याचा, आणि चांगले किंवा वाईट प्राप्त झाले तरी तत्प्राप्ये शुभाशुभम त्या योगे आनंदित होत नाही, नाभिनंदती त्याचा द्वेष करत नाही, न द्वेष्टी त्याची बुद्धी सर्व काळ आत्म्याच्या ठिकाणी स्थित असते, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। असे प्रत्येक त्या श्लोकाच्या शब्दांचा अर्थ आपण इथं परमपूज्य खंदारकर महाराजांनी दिलेला आहे आणि त्याच्यावर आता आपण विचार करणार आहोत। या श्लोकामध्ये विशेष गोष्ट म्हणजे तितिक्षा काय असते, शम नावाची गोष्ट जी आहे तो शम कसा असतो हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे। सगळीकडे समतेनं वागावं असा एक विचार आहे आणि निर्विकार राहण्यास सांगतात। ह्या श्लोकामधलं एक हा गाभा घटक आहे। त्यामुळे अनभिस्नेह आसक्तीरहित असतो। काही शुभाशुभ घडलं, चांगलं वाईट घडलं तर त्याच्याबद्दलची त्याची आसक्ती नसते, त्याच्याबद्दल त्याच्या प्रतिक्रिया नसतात, तो प्रतिक्रिया शून्य असतो, सतत प्रतिक्रिया शून्य असतो। काही चांगलं घडो, काही वाईट घडो, त्याला सर्वत्र नेहमी सर्वत्र अभिस्नेह म्हणजे सर्व विषयाविषयी, अनभिस्नेह म्हणजे आसक्तीरहित असतो, न अभिनंदती असं म्हणलेलं आहे। म्हणजे चांगलं वाईट झालं, चांगलं झालं तरी प्रसन्नता अशी काही ओसंडून वाहत नाही त्याची, किंवा वाईट झालं तरीही तो त्याबद्दल की काही खंत व्यक्त करत नाही, न अभिनंदती आनंदी होत नाही, प्रसन्न होत नाही, न द्वेष्टी म्हणजे त्याचा तिरस्कारही करत नाही, झिडकारत नाही। एखादी प्रतिकूल गोष्ट आपल्याकडे आली की झिडकारत नाही, एखादा विचित्र विचाराचा माणूस आपल्या समोर आलं तर त्याला झिडकारत नाही, म्हणजे त्याचाही द्वेष करत नाही। आणि एखादा प्रिय असणारा, आता प्रिय नसतोच त्यांना काय, पण प्रिय असलेली चांगली व्यक्ती जर त्यांच्या समोर आली तर त्यांचाही त्याबद्दल त्यांना काय एवढा सत्कार करत नाहीत, अभिनंदन करत नाहीत त्याचे, म्हणजे या बसा बरं झालं तुमच्या येण्यानं आम्हाला इतकं मोठं समाधान प्राप्त झालं असंही काय म्हणत नाहीत। आणि जरी शत्रू एखादा असेल की ज्याने त्रास दिला पूर्वी तोही समोर आला तर त्यालाही झिडकारत नाहीत,
किती अवघड गोष्ट आहे बघा ह्या स्थितप्रज्ञांची, म्हणजे स्थितप्रज्ञ होण्याची. स्थितप्रज्ञाची म्हणजे स्थितप्रज्ञ होण्याची आणि त्यांची लक्षणं आपल्या अंगामध्ये बांधण्याची. आता सर्व लक्षणं जरी आपल्याकडे येत नसतील तरी ह्यातला मधला भाग तरी आपण स्वीकारायला हरकत नाही, की फारसं कुठली तरी तिखट प्रतिक्रिया ज्या असतात त्या तिरस्कारातून येणाऱ्या त्या कधी देत बसू नये. आणि दुसरी गोष्ट, एखाद्यालाही गळा मिठी मारायला जातो आपण ना, म्हणजे त्याच्याबद्दलचं खूपच आपुलकी दाखवायला जातो, तेही नसावं. खूप काही नसावं. जे जे जास्त आहे ना ते तेवढं आपण कमी करावं. त्यांच्यासारखं सगळं आपल्याला त्यागता येणार नाही कदाचित, आणि त्यागायला झालं तर बरंच आहे, पण त्यागता येत नाही असं गृहीत धरून आपण मधला मार्ग स्वीकारायचा. की मधल्या मार्गामध्ये काय होतं की कुणाचा जास्त तीव्रतेने तिरस्कारही करायचा नाही आणि कुणाचं तीव्रतेनं त्याच्याबद्दलच्या आनंदही प्रतिक्रियासुद्धा द्यायच्या नाहीत. या दोन्ही गोष्टीच्या मध्यभागी राहता येतं. त्याला समत्व म्हणतात. समत्व चित्ताचे ते सार जाणं योगाचे, माऊलींनी मागच्या वेळा आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. तर आता इथं समत्व जे आहे हे समत्व साधता येतं. शुभाशुभ जी कर्म घडतात, शुभ असू दे नाहीतर अशुभ असू दे, त्या प्रत्येक कर्माबद्दल त्याबद्दल न अभिनंदती, त्याच्याबद्दलचा आनंद मानत नाही, न द्वेष्टी, आणि त्याचा तिरस्कारही करत नाहीत. तर सर्वत्र अभिस्नेह म्हणतात ते, म्हणजे वर्णन काय करता, सर्व विषयाविषयी अनासक्त बुद्धी असते. कुठलाही असू दे विषय समोर येऊ दे, त्याच्याबद्दलची अनासक्त बुद्धी असते. ठराविक पर्टिक्युलर गोष्टीसाठी ते खास असं महत्त्व देत नाहीत. म्हणजे टू इम्पॉर्टंट असं त्यांच्यासाठी काय नसतं. म्हणजे एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट असंही मानतील कदाचित. सगळं त्यांच्यासाठी बरोबरच असतं. टू इम्पॉर्टंट जे आहे म्हणजे जास्त महत्त्व देणं जे आहे ना, ते इम्पॉर्टन्स कुणालाही देत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, कुणाबद्दल तसा तिरस्कारही करत नाहीत. ह्या दोन्ही गोष्टी सांभाळताना त्यांच्यामध्ये ही सहजता असते. आणि म्हणून इथं वर्णन केलेलं आहे, दुःखाचा प्रकार आला, प्रतिकूल घटना आयुष्यामध्ये घडायला लागल्या तर झिडकारून त्याचा तिरस्कार ते करत नाहीत. बरेच वेळा संकटाची मालिकाही सुरू होते आणि हा प्रारब्धाचा भाग आहे. असे प्रारब्धाने येणारी संकटे म्हणे एकटी येत नाहीत, बरे समूहाने येतात म्हणे. आता समूहानं आलेली संकटाला हा सावरण्याचा किंवा यांना संकटाची तमास नसते, कारण त्याचा तिरस्कार करत नाही. आपण दुःखाला घाबरतो, दुःखाला भीतो किंवा दुःखाची तीव्रता आपल्यामध्ये जास्त जाणवते. याला कारण आहे आपण दुःखाला नकार देतो, दुःखाला नाकारतो. तू येऊ नकोस माझ्याजवळ असं आपण म्हणतो. जेवढं येऊ नको आपण ज्याला गोष्टीला म्हणतो तेवढं आपल्याजवळ जास्त येत असतं, तरी त्याची भावना तीव्र होत राहत असते आपल्या अंतःकरणामध्ये. म्हणून काय करावं, त्याला झिडकारू नये, त्याला नाकारू नये, त्याला स्वीकारावं फाडतं. स्वीकारणं हा मधला भाग आहे. हे स्वीकारतही नाहीत नी नाकारत नाहीत, पण आपण म्हणावं काय, ये दुःखानो या, मी तुमच्या स्वागतासाठी तयार आहे. मग त्या दुःखानाच तीव येईल कदाचित, किती वेळा याच्याकडे जायचं असंही वाटेल. स्वामी विवेकानंद दृष्टांत देतात. आता हे दृष्टांत पुन्हा पुन्हा यायला लागले ते आपल्यात, पण आहे त्यामध्ये आता परमार्थामध्ये ती पुनरावृत्ती होतच राहते, शास्त्राचीच पुनरावृत्ती आहे. ग्रंथामध्ये आपण बघितलं तर एकाच अर्थाच्या ओव्या किंवा ते सगळे जे तत्त्वज्ञान आहे कित्येक वेळा तेच सगळं संतांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. त्यामुळे आपणही पुन्हा पुन्हा सांगायला का हरकत नाही. म्हणजे बैलाची गोष्ट सांगतात स्वामी विवेकानंद त्यांच्या व्याख्यानामधून. ते म्हणतात, बैलाच्या शिंगावरती एक डास बसलेला आहे. 2-3 दिवस बसला तसा शिंगावरती, आणि 4 दिवसानंतर तो बोलायला लागला आणि म्हणतो, बैल दादा, मी तुझ्या शिंगावरती 4 दिवस मुक्कामला आहे, तुला त्याचा त्रास होत नाही ना? तर बैल हसला आणि म्हणाला, काय माहिती आहे, तू इथं राहायला 4 दिवस आलास हे आत्ता मला समजलं, मला ठाऊकही नव्हतं की तू इथं राहिलेला आहेस. आता तुला हे सांगतो की तू एकटाच का, तुझी सगळी फॅमिली घेऊन जरी माझ्या शिंगावर तू जरी राहिलास तरी मला त्याच्याबद्दलचा खेद वाटणार नाही. स्वामी विवेकानंद म्हणायचे, दुःखाबद्दल आपल्याला असं बैल जसा बोलतो तसं दुःखाबद्दल आपल्याला बोलता आलं पाहिजे. तो डासांना सगळ्यांना या म्हणतो आणि राहा म्हणतोय, माझ्यावर काय परिणाम होत नाही, या, त्यामुळं काय होणार आहे माझ्यात बिघाड, असं जसं तो बैल बोलतो तसं येणाऱ्या दुःखांना आणि संकटांना आपल्याला असं बोलावं लागेल. यांची स्थिती आहे तशी आहे की दुःखाला झिडकारत नाहीत, दुःखाला स्वीकारतही नाहीत. आपण स्वीकारायचं आहे. आपण मधला भाग आहे, आपण साधकाच्या वृत्तीत आहोत. हे स्थितप्रज्ञ झिडकारता येत नाहीत आणि त्याचं काहीच करत नाहीत, विचारच करत नाहीत, म्हणजे सहजता असते त्यांच्या वागण्यामध्ये. आपण काय करावं, त्याला स्वीकारावं म्हणजे काय, या गळाभेट घ्यायचं यायचं नाही, येता जाता त्याच्याबद्दलची तमा बाळगू नये. दुसरी गोष्ट, हे आनंदाचं स्वागत करत नाही. आपल्या आयुष्यामध्ये सतत सुखाच्या घटना घडाव्यात अशी त्यांची स्पृहा नसते. मागच्या वेळा आपण बघितलेलं आहे, विगत स्पृहा झालेली असते. सुखेषु विगत स्पृहा,
वरचा श्लोक आहे की त्यामध्ये सांगतात की त्याची स्पृहाच राहत नाही, त्यामुळे आनंदाचं अभिनंदन काही करत नाहीत, आनंदाचं स्वागत करायला उभा राहत नाहीत, कारण ती गोड गोष्ट आहे म्हणून ती स्वागतासाठी पुढे येत नाहीत, आणि ती कडवट गोष्ट आहे, दुःख अशुभ आहे म्हणून त्यालाही नाकारत नाहीत. अशा दोन्ही गोष्टीमध्ये ते असतात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट त्यांच्यामध्ये आहे की काय म्हणतात, ते सर्व विषयाविषयी सर्व प्रकारे अनासक्त असतात. सर्व प्रकाराने आणि सर्व विषयाविषयी पहिल्या श्लोकामध्ये या सर्वत्राभिन स्नेह असा शब्द वापरलेला. सगळ्या ठिकाणी त्यांचा कुठंही स्नेह नसतो, कुठल्याही स्नेहामध्ये ते अडकत नाहीत, म्हणजे कुठल्याही प्रकारची आसक्ती त्यांच्या बुद्धीमध्ये नसते. असे 3 प्रकारची वैशिष्ट्ये यामध्ये सांगितलेली आहेत. म्हणजे तो सण करतो असा त्याचा अर्थ आहे. इथं तितिक्षा एक सांगितलेली आहे, दुसरी गोष्ट शम एक सांगितलेला आहे. शम हे मनाची जी शांत करण्याची वृत्ती आहे, मनाला ताब्यात ठेवण्याची वृत्ती जी आहे ती शमामध्ये आहे. आणि ही वृत्ती यामध्ये सांगितलेली आहे प्रत्येक गोष्टीबद्दल निर्विकार राहायचं. कुठलीही गोष्ट समोर दिसली की जे विकार निर्माण होतात ते विकार येऊ नयेत असं आपण सांभाळलं पाहिजे. हे सत्पुरुष आहेत किंवा जे स्थितप्रज्ञ आहेत सांभाळत नाहीत, त्यांची वृत्तीच तशी बनलेली असते, त्यांच्या वागण्यात बोलण्यात एक प्रकारची सहजता आलेली असते, त्यामुळे त्यांना स्वतंत्र असं काही नाट्य करावं लागत नाही. पण आपण तरी असं करावं की एखाद्या वेळी समोर उलटी किंवा चांगली गोष्ट समोर आली तर त्याच्याबद्दलचे कुठलेही विकार आपल्यामध्ये मनामध्ये येऊ नयेत. म्हणजे एक्साईट होणं आपण म्हणतो, कधी कधी आनंदानेही एक्साईट होतो आणि दुःखानेही आपण होतो. या दोन्ही गोष्टी आपल्याला सांभाळता आल्या तर काहीच प्रतिक्रिया न देणं, कोणताही विकार न निर्माण होणं, चेहऱ्यावरील रेष सुद्धा हलू न देणं, ही फार एक अवघड गोष्ट आहे. पण त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. जसं भगवद्गीतेचे श्लोक पाठांतर करण्यामध्ये आणि आणखीन ज्ञानेश्वरीची अभ्यास करण्यामध्ये वेळ जसा घालवतो आपण, तसं एखादा श्लोक घ्यावा, एखादी ओवी घ्यावी आणि त्याचं खूप चिंतन करावं. आपल्या संदर्भात ती ओवीने तो श्लोक लावत बसावं, आपल्याला तो पसतो काय पाहावं. याला म्हणायचा अभ्यास. आणि हा अभ्यास कुठं आला पाहिजे, हे वाचून झालं की समाजात आपण जायला फिरायला चालू करतो, कुटुंबामध्ये वावरायला लागतो. तर ते कुटुंबामध्ये वावरताना ती ओवी आपल्या चेहऱ्यावर दिसली पाहिजे, तो श्लोक आपल्या अंतःकरणामध्ये ठसला पाहिजे. नाहीतर तो श्लोक फक्त मुखात राहतो, वरच्या वैखरी वाणीमध्ये तो पाठांतरापुरता मर्यादित राहतो, प्रवचन करण्यापुरतं शिल्लक राहतं, दुसऱ्यांना उपदेश करायला पुरताच तो शिल्लक राहतो. त्याच्या पलीकडं त्याचा जो खरा उपयोग आहे तो उपयोग आतमध्ये उतरण्यामध्ये आहे. ही प्रसन्नता ही कुणाकडे लाभलेली आहे, तर या स्थितप्रज्ञ माणसाकडं इतक्या टोकाला आपण जायची शक्यता जरी नसली तर साधक वृत्तीमध्ये राहताना कोणत्याही प्रतिक्रियेपासून स्वतःचा बचाव करून ठेवावा. पुढं आपण बघणार आहोत, कासवाचं उदाहरण घेणार आहे पुढच्या श्लोकामध्ये. स्वतःचा बचाव करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कुणापासून बचाव करायचा आहे, सुखापासून आणि दुःखापासून. आपण बऱ्याच वेळा म्हणतो दुःखापासून तेवढा बचाव करूया, तिरस्कारापासून आणि प्रशंसेपासून दोन्हीपासून बचाव करावा. कारण नसताना इतकं 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 लोकांच्या बद्दल समोर 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 चांगलं प्रशंसा करायची की त्यांना शंका यावी की का खरं बोलतात का खोटं. आपल्यात नसलेल्या गुण सुद्धा त्या गुणांचा पण ते उल्लेख करत असतात, त्यावेळी शंका येते. बरं कशाला प्रशंसा करायची. बरं प्रशंसा न करणारी जी माणसं असतात ती सुद्धा दुसरा गोष्ट आहे की त्यांना निंदा सुद्धा करत नाहीत. मग निंदेपासून आणि प्रशंसेपासून, तिरस्कारापासून आणि आसक्तीपासून, म्हणजे राग आणि द्वेष. राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे तिरस्कार. या दोन्ही गोष्टीपासून ते स्वतःचा बचाव करतात. 3च मुद्दे या श्लोकामध्ये आणि ओव्यांच्या मधून सांगितलेले आहेत. त्याचंच चिंतन आपण करायचं आहे. आपण एखादा आज श्लोक झालेला, 2-4 ओव्या झालेल्या आहेत, दिवसभर दुसरा विचार काही करायचा नाही, त्या 3 ओवीवरती स्थिर राहायचं. अभ्यासच आहे तो, रोजचा अभ्यास आहे. आणि ह्या अभ्यासावरती आपण स्थिर राहिलो की फारसं काय नाही, रोजची उपासना आपली काही घरची आपण करत असू, देवपूजा अमुक तमुक काय असेल ते करावे, एक अर्धा तासात 15-20 मिनिटामध्ये. खरा जो अभ्यास आहे ते प्रॅक्टिस इथं आहे. हे प्रॅक्टिकली आपण परमार्थ नाही केला तर त्याला अर्थ राहत नाही, तो फक्त काय राहतो, शब्दात अडकून राहतो. आणि म्हणून माऊलींनी वर्णन करताना सांगितलेलं आहे, तो आसक्तीमध्ये अडकत नाही, त्याचा स्नेह संपलेला असतो. स्नेह म्हणजे आसक्ती नातलगामध्ये बद्दलची, कुटुंबियांच्या बद्दलची, मित्रांच्या बद्दलची आणि कुठल्या पदार्थाबद्दलची, विषयाबद्दलची,
5 विषयाबद्दलची आसक्ती त्याच्या मनामध्ये नसतं. दुसरी गोष्ट आनंद आणि द्वेष किंवा आनंद आणि दुःख या दोन्ही गोष्टीच्या ठिकाणी त्याचं समत्व असतं. हा एक त्याच्यातला गाभा घटक आपण आता बघायला आलोय. आता त्यामध्ये माऊली वर्णन करताना कशी करतात बघा. आपण 297 नंबरची ओवी पाहतोय. तो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधोत्तम प्रकाशा माझीन म्हणे. पहिल्या तुकड्यामध्ये दृष्टांत सिद्धांत सांगितलाय बघा, आणि दुसऱ्या 3 तुकड्यामध्ये चंद्राचा दृष्टांत दिलेला आहे. म्हणजे चंद्राचा दृष्टांत सांगण्यासाठी तो कसा आहे, तो सर्वत्र सदा सरिसा, कुणासारखा, परिपूर्ण जेव्हा चंद्र असतो ना त्या चंद्रासारखा. चंद्राच्या कला वाढत्या असतात, कमी होतात, पण एक दिवस असा येतो पौर्णिमेचा की त्या दिवशी चंद्र पूर्ण असतो. आणि हे पूर्णत्व जे असतं ते पूर्णत्वामध्ये अधो उत्तम, अध आणि उत्तम असं शब्द वापरले बघा. अधो उत्तम प्रकाशा माझी न म्हणे. प्रकाशा शब्द आहे ना, त्याला पुढचा माझी शब्द जोडून घेतला तर अर्थ कळतो. ओव्या वाचताना असं करावं लागते, त्याला अन्वय करणं म्हणतात. आणि अन्वय केला की ओवी पटदिशी समजते. म्हणून सुरुवात करताना अधोत्तम प्रकाशा माझी न म्हणे असा अर्थ घेतला पाहिजे. तो सर्वत्र सदा सरिसा, तो सर्वाविषयी समान असतो. सरिसा असतो, समान असतो, सदा सर्वत्र. पूर्ण चंद्र जसा आपल्या प्रकाशात हा अधम आहे, हा उत्तम आहे असं म्हणत नाही. प्रकाश ज्यावेळेस चंद्राचा प्रकाश पौर्णिमेच्या दिवशी पडलेला असतो त्यावेळी ज्यांच्यावर प्रकाश पडतो तो चांडाळी असेल, तो कोणतरी चोर दरोडेखोरही असेल, आणि एखादा साधू पुरुषही असेल. एखादा साधू पुरुष चंद्राच्या प्रकाशामध्ये ध्यानाला बसला असेल आणि त्याच चंद्राच्या प्रकाशामध्ये चोर चोरी करत असतील, दोन्हींनाही समान प्रकाश देतो चंद्र. कोण असतो तो? परिपूर्ण झालेला मात्र चंद्र असला पाहिजे. तो अर्धवट चंद्र असून चालणार नाही, चंद्राची कोर चालणार नाही. आपण चंद्राच्या कोरीमध्ये आहोत आणि स्थितप्रज्ञ पुरुष हे पूर्ण चंद्र आहेत असं माऊलींना म्हणायचं आहे. ते पूर्ण आहेत, परिपूर्ण आहेत. काल आपण परिपूर्णावरती खूप विचार केलेला आहे. पूर्णत्व जे येतं ते आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे येतं. प्रपंचाशी एकरूप होऊन पूर्णत्व येणार नाही. जे अपूर्ण आहेत त्यांच्याशी दोस्ती करून मला कसं पूर्णत्व येईल सांगा बघू. ज्यांच्याकडे काही नाही आणि त्यांच्या संघामध्ये जर आपण या लागलो तर त्याला अर्थ काय राहत नाही ना. आणि त्यासाठी काय करावं, जे पूर्ण आहेत त्याच्या संगतीमध्ये आपण आलो. आणि ते पूर्ण काय आहे? भगवंत पूर्ण आहे, संत पूर्ण आहे. आणि ह्या संतांना, भगवंताला त्यांच्याच चिंतनामध्ये राहणं म्हणजे आपण आपल्या पूर्णत्वाचा विचार करणं आहे. इथं दृष्टांत देऊन माऊली सांगतात की हा चंद्र जो आहे तो पूर्ण झाल्यावर त्याचं कमी होणं आणि वाढणं बंद होऊन जातं. तो कमीही होत नाही आणि वाढतही नाही. पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा संपल्यानंतर त्याला कमी व्हायला चालू होतं आणि अमावास्या संपल्यानंतर त्याचं वाढणं सुरू होतं. असं वाढणं आणि चढणं हे त्याच्यासाठी नसतं. कमी होणं आणि वाढत राहणं हे त्यालाही नसतं. म्हणजे तो सुखात आणि दुःखात त्याच्या अंतःकरणामध्ये चढ उतार नसतो. म्हणजे कधी कधी तरी अशी उर्मी आनंदाची येते आणि तो आनंदाने नाचायला लागतो. आणि कधी कधी दुःखाच्या विषादामुळं रडायला चालू करायचं, लगेच डोळ्यात पाणी भरायचं आणि त्याच्याबद्दलच्या गोष्टीचा विचार करत बसायचं. कोणतरी कधीतरी व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलून गेलेली असते, यांच्यावर इतके उपकार केले आणि ते आठवायचे, आणि त्याने आम्हाला इतका विश्वासघात केला, मला फसवलं, म्हणून ते आठवून रडत बसण्यात काही अर्थ नाही. साधकांसाठी ही सुद्धा सूचना आहे की त्याने या गोष्टीचा विचारच मुळात करू नये की इथं वाढणं आणि चढणं जे आहे त्या गोष्टी टाळता आल्या पाहिजे. त्यामुळे चांगल्या वाईट येतात जातात, परिवर्तनशील सगळं आहे. हे सगळं परिवर्तनशील, जगच परिवर्तनशील आहे. माझं शरीर परिवर्तनशील आहे, माझ्यातले विचार बदलतात. क्षणोक्षणी पालटे रंग म्हणतात. बुद्धीचे अनेक तरंग क्षणोक्षणी पालटे रंग. प्रत्येक क्षणाला बुद्धी पालटत असते. म्हणून बुद्धीवर विश्वास ठेवून आणि त्याचं म्हणणं मान्य करून आपण रडणं आणि हसणं हे टाळलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जग रोज बदलतं. जगातल्या सगळ्या घटना बदलतात, परिस्थिती बदलतात, माणसांची वर्तणुकी बदलतात, स्वभाव भिन्न भिन्न असतात. अशा सगळ्यांशी मला एकरूप जर व्हायचं असेल तर त्यांच्या भिन्नतेप्रमाणे, त्यांच्या बदलण्याप्रमाणे मी बदलत गेलो तर मला त्रास होईल. ते म्हणतात तसं मी चालायला लागलो तर मला त्रास होईल. परंतु माझं न बदलणारं एक तत्व आतमध्ये आहे, अशी जर जाणीव आपण ठेवली तर बदलणाऱ्याचा काय संबंध आपला राहत नाही.
चांगलं वाईट शुभ अशुभ या गोष्टी येतात जातात बदलतात परिवर्तनशील आहेत. आपण न बदलणाऱ्या तत्वाशी एकरूप व्हावं असं स्थितप्रज्ञांच्या लक्षणामधून आपल्याला समजतं. ते त्याच्याशी एकरूप झालेले असतात, जे हालत नाही डुलत नाही, ते कुठं जात नाही येत नाही, सदा संचला येत ना जात नाही, तयाविन रीता ठाव नाही असं समर्थ म्हणतात. तुका म्हणे विठो भरला सबाही तया नाही उणे चराचरी. उणे म्हणजे कुठंही त्याच्या व्यापकतेमध्ये कमीपणा नाही, जसा पूर्णचंद्र असतो तसा. म्हणून पूर्णचंद्रासारखा असावा आपण, की पूर्णचंद्राच्या कला बंद झालेल्या असतात असा निष्कलम, कला नसलेला निष्कलम, निर्मलम, शांतम असे 3 शब्द श्रुती वापरते आत्मस्वरूपासाठी. मग ते आपल्यासाठीच आहेत. आत्मस्वरूप म्हणजे काय दुसरीकडे कुठेतरी आहे आणि कुठल्या तरी देशात आहे असं नाही, किंवा डोंगरावर आहे पाण्यात आहे असंही नाही, कुठल्या झाडावनी बसलेलं आहे असंही नाही, ते माझ्यामध्ये आहे. त्यामुळं निष्कलम होणार पाहिजे. माझ्या कला अशा खालीवर होता कामा नयेत. प्रत्येक वेळी आपण म्हणतात ना सरड्यासारखे रंग बदलतात, सरड्यासारखे रंग बदलणे हा स्वभाव गुण आहे सगळ्या सृष्टीचा. त्यामुळं आपण त्याप्रमाणे बदलत न राहणं हा आपला गुण आपण ठेवावा. आपलाही एक लक्षण असायला पाहिजे. बदलणाऱ्याशी मी एकरूप होणार नाही, कारण मी न बदलणारं तत्व माझ्यामध्ये नांदतं. ही गोष्ट एकदा समजली की मग त्याबद्दलचा असणारा तिरस्कार, चांगल्याचा स्वीकार, वाईटाचा तिरस्कार, काहीच भाव शिल्लक राहत नाहीत. कुणाचा तिरस्कारही करणं नाही आणि कुणाच्या चांगल्याबद्दलचं काहीतरी बोलणंही नाही, प्रशंसाही नाही. त्यामुळे चांगल्याबद्दलचा स्वीकार कधी करत नाहीत किंवा वाईटांचा तिरस्कार करत नाहीत. या सगळ्या भावातून ती बाहेर पडतात. अनभिस्नेह असा एक शब्द वापरला ना, तर तसं शरीर आहे, शरीराबद्दल असणारी ओढ, नातलग आहेत, नातलगांच्या बद्दल असलेली आसक्ती, जगातल्या काही घटना आहेत त्या घटनेबद्दल असलेली आसक्ती, या सगळ्यातून ती बाहेर पडतात. शरीर, नातलग, जग यांचा स्नेह नसतो. स्नेह शब्दाचा मुळात अर्थ तेल किंवा तूप असा आहे. स्नेह शब्द जो आहे ना आपण हे वापरतो बघा की याच्यामध्ये हे जे आपण पदार्थ खातो प्रोटीन्स वगैरे त्याच्यामध्ये स्नेह असतं बघा. स्नेह म्हणजे चिकट असणारी गोष्ट, चिकटा आहे, हा चिकटत नाही कुणाला. अनभिस्नेह शब्द वापरलाय त्यासाठी. तो चिकटत नाही कशाला, त्याला आसक्ती नसते. कुठं जर एखादी चांगली गोष्ट दिसली भुरळ पाडून तिथंच ऐकत बसत नाही तो. किती सुंदर चाललंय तिथंच बसून तेच ऐकत गप्पा गोष्टी बसत नाही तो, त्याला अडकून राहत नाही. त्यासाठी स्नेह नसतो त्याला. त्यामुळं अनभिस्नेह शब्द वापरला. त्यामुळे शरीराबद्दलची आसक्ती नाही. या शरीर माझ्याजवळ सतत असावं अशी त्याची इच्छा राहत नाही. दुसरी गोष्ट नातलग आहेत, नातलगांच्या बद्दल सुद्धा प्रेम असतं पण आसक्ती नसते. प्रेम असतं, प्रेम सगळ्या जगाबद्दलच असतं. जो प्रेम करू शकतो तो सगळ्यावर करू शकतो, आणि जो आसक्ती ठेवतो तो ठराविक व्यक्तीबद्दल ठेवतो. फार गंमतशीर गोष्ट आहे बरं काय. आसक्ती जी असते ना ती ठराविक वस्तू आणि व्यक्तीबद्दल असते, आणि प्रेम जे असते ना ते सगळीकडे असतं. कारण आत्म्याचा स्वभाव प्रेमरूप आत्मा आहे, त्यामुळे तो सगळीकडे प्रेम करू शकतो. ही गोष्ट महत्त्वाची आहे. पण आसक्ती जी असते ते मात्र माझ्यामध्ये असते. त्याला माझं आणि मी हे सगळं यांचं निघून गेलेलं असतं, आणि त्यामुळं हा पूर्ण चंद्रासारखा सगळ्यांना प्रकाश देतो, सगळ्यांच्यावर प्रेम करतो, सगळ्या जगावर येते. विश्वची माझी घरं ऐशी मती जयाची थिर किंबहुना चराचर आपण झाला. स्थितप्रज्ञाचं लक्षण 12व्या अध्यायामध्ये सांगितलंय बघा. हे स्थितप्रज्ञ आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघालो, पण तिथं ज्ञानी भक्त आहे ना तो स्थितप्रज्ञच आहे. आणि त्याचं लक्षण सांगताना म्हणतात की सगळं जे आहे भूतमात्रा जे आहे त्या भूतमात्रावरती त्याचं समान ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. आपण चराचरातल्या वस्तू आपणच होतो. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐशी. तुकाराम महाराज म्हणतात जी व्यक्ती मला भेटते ना त्याच्यात मीच दिसतो. मग कुणाचा तिरस्कार करू, कुणाचा आनंद त्याच्याबद्दल करू, काहीच नाही. कुणाबद्दल आसक्ती ठेवू, काहीच नाही. म्हणजे तुकाराम महाराजांचा अनुभव हा स्थितप्रज्ञांचा अनुभव आहे. आणि त्यामुळे ते बोलताना म्हणतात की शरीराबद्दलची आसक्ती संपलेली असते. दुसरी गोष्ट नातलग आणि जग यांच्याबद्दलची सुद्धा आसक्ती संपलेली असते. पहिल्या अध्यायामध्ये एक ओवी आपण बघितली होती स्नेहाबद्दलची. काय, जैसे भ्रमरभेदी कोडे भलतची काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळीये ते ते उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदळ चिरून येणे ऐसे कठीण कोवळे पण स्नेहू दे का. स्नेह शब्द आला आहे त्याबद्दल म्हणतं जैसे भ्रमरभेदी कोडे. एखादा भ्रमर असतो भुंगा, कडक असलेलं कठीण असलेलं लाकूड भेदून जातो.
त्याला होल पाडतो, तो मोठं छिद्र पाडू शकतो किंवा त्यातून बाहेर येतो, आत जाऊ शकतो. परंतु कमळाच्या पाकळीमध्ये अडकलेला भुंगा जो असतो तो तिथंच पडून राहतो. त्याला वाटत नाही की आपण बाहेर जावं. आता कमळाच्या पाकळ्या आणि लाकूड किती महद अंतर आहे दोन्हीमध्ये बघा. ते किती कठीण असतं आणि कमळाची पाकळी जी असते ती किती कोमल असते. अशी कोमल असलेली पाकळी सुद्धा त्याला फाडून बाहेर जाऊसं वाटत नाही. जर नातवंडानं पदर पकडला, अशी जाऊ नको म्हटली, तर ही शिवगडला जायची बंद करते, कॅन्सल करते. तीर्थयात्रा निघाले, नको माझे बाळ नातवंड आहे ना, ते माझ्याशिवाय राहणार नाही, याला पदर पकडून राहण्याने संसारामध्ये गुंतवून ठेवणारे असे अनेकच प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. किती गुंतून राहायचं हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. हा भ्रमर आहे, याला एवढी पाकळी भेदता येत नाही का? आयुष्य कठीण कोवळे दोन शब्द वापरले. कठीण तरी का वाटतं, तर बाहेर भेदता येत नाही म्हणून. कोवळं मुळात आहे कोवळं, पण तेही फोडता येत नाही. आणि असा भुंगा तिथंच आसक्तीमध्ये पडून राहतो, विषयामध्ये दलदलीमध्ये फसतो, विषयांचाच उपभोग घेत राहतो. वास्तविक त्यानं बाहेर पडायची शक्ती आहे त्याच्यामध्ये, एवढी मोठी शक्ती असताना सुद्धा तो बाहेर पडत नाही. ही झाली नातलगाबद्दलची आसक्ती. आणि या आसक्तीतून त्याला स्नेह शब्द वापरलेला आहे. ऐसे कठीण कोवळे पण स्नेहू देखा, असा हा स्नेह आहे की तो कठीण आहे आणि कोवळा आहे म्हणून त्याला माझं काही नाही असं वाटत असतं. त्याचं ममत्व निघून गेलेलं असतं. आणि ममत्व जेव्हा निघून जातं तेव्हा मी हा छोटासा आणि त्रास देणारा नकली अहंकाराचा जो रूप आहे ते सुद्धा हळूहळू निघून जातं. मी म्हणजे मी काय आहे सृष्टीतलं याचा विचार तो करायला लागतो. मग तो म्हणतो माझ्या उपाधी ज्या आहेत तेवढ्याच लागू केल्या तरच माझी ओळख आहे, नाहीतर कुठली ओळख माझी आहे. पण माझी खरी ओळख आहे ती आपण विसरलेलो असतो. त्यामुळे खोट्या ओळखी आम्हाला सांगाव्या लागतात की मी असंच आहे, मला हे आवडतं ते आवडत नाही वगैरे. इथं पूर्णचंद्राचं उदाहरण देऊन माऊलींनी चपखल असा दृष्टांत दिलेला आहे. असं पूर्णचंद्रासारखं आपण परिपूर्ण असलं पाहिजे. आत्मतृप्त आत्मनेम आत्मना आतुष्टा स्थितप्रज्ञस्त दोचते. पहिला श्लोक आपण स्थितप्रज्ञाचा बघितलेला आहे. प्रजाती यथा कामान सर्वान पार्थ मनोगतान, सगळे मनोगत सगळी आसक्ती त्यांनी बाजूला पाठीमागं सारलेली असते. आणि म्हणून ते तुष्ट असतात, परिपूर्ण असतात, भरून असतात. कितीही दिलं तर त्यांचं प्रेम संपत नाही, इतकं प्रेम त्यांच्याकडे असतात. जगावर इतकं प्रेम करतात की प्रेम करायला प्रेम कधी संपते सांगा बघू? संपतच नाही. जगाला प्रेम वाटल्यामुळे कधी संपले असं कधी झालंय का बघा? समुद्रासारखा प्रकार आहे तो. चंद्र परिपूर्ण असतो, सगळ्यांना प्रकाश दिला म्हणून चंद्राचा प्रकाश कमी झाला काय? नाही. तो आदम एखाद्या व्यक्तीला चोराला दिला म्हणून चंद्राला काय डाग पडला काय? नाही. किंवा उत्तम सज्जन पुरुषांच्या वरती चंद्रानं प्रकाश पाडला म्हणून तो काय तेजस्वी झाला काय? नाही. त्याची जशी अवस्था आहे ती परिपूर्णता तो सांभाळत असतो. आता इतका मोठा सुंदर दृष्टांत दिला आहे. 298 नंबरची ओवी बघा. ऐशी अनवच्छिन्न समता. ऐशी शब्द का वापरला सांगा? तर वरती परिपूर्ण चंद्राचा दृष्टांत दिलाय म्हणून. परिपूर्ण चंद्र जसा असतो तसा ऐशी, ऐशी अनवच्छिन्न समता, अनवच्छिन्न भेद नसलेली, कुठल्याही प्रकारचे विषमता त्यामध्ये नसते, भेद नसलेली, भूतमात्री सदयता, सगळ्या भूतमात्राशी दयेचं अंतकरण असतं अशी ज्याची सर्व भूताविषयी अमर्याद समता आणि दयाळूपणा असतो. अमर्याद. दुसरा एक अर्थ अनवच्छिन्नचा अर्थ काय आहे? अमर्याद किंवा भेद नसलेली अशी समता आहे. आणि कोणत्याही काळात ज्याच्या चित्तात बदल होत नाही आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे. कुठल्याही वेळी चित्तात बदल होत नाही. म्हणजे चांगली चांगली लोक दिसली की चित्त प्रसन्न, उलट्या विचाराची माणसं दिसली की चित्त अप्रसन्न. अशा चित्तामध्ये थोडा सुद्धा बदल त्यांचा होत नाही. इतके ते स्थितप्रज्ञ असतात, एकदम स्थिर असतात, आत स्थिर असतात. ते बाहेर त्यांची हालचाली काय चालू, एरवी माणूस पण ते भांब लौकिक बाबू माऊली म्हणतात. माणूस पण आले म्हणून लौकिकात काहीतरी करत असतील ते, असू दे, त्यांची हालचाली चालू असतात. आत मात्र परमपूज्य काका म्हणतात सुद्धा म्हणतात, पोटातलं पाणी हलता कामा नये. बोलताना, पाहताना, ऐकताना, व्यवसाय करताना, नोकरी करताना पोटातलं पाणी हलू न देता बाहेरच्या सगळ्या क्रिया बाहेर शरीरानं व्हायला पाहिजेत. इतकं सांभाळता ज्याला येतं तो साधकाची उच्च अवस्था प्राप्त करू शकतो, स्थितप्रज्ञापर्यंत प्रवास करू शकतो. म्हणून इथे एक वर्णन करताना ऐशी अनवच्छिन्न समता, ती समता जी असते ती डळमळीत न होणारी असते, भेदाची नसते.
तर अमर्याद असते. भूतमात्री सदयता, सगळ्या भूतमात्राशी तो काय असतो? सदय. सदय म्हणजे दयेनं युक्त असतो. स शब्द वापरला की त्यानं युक्त असा अर्थ आहे तर मराठीमधला. सदयता म्हणजे दयानं युक्त असलेला, दयेनं परिपूर्ण असलेला सदयता. आणि पालटू नाही. पालटू म्हणजे बदल होत नाही, पालटत नाही तू सारखा. इकडला शब्द इकडं पालटून काहीतरी म्हणायचं, मला असं म्हटलंच नव्हतं, मी असं म्हणणारच नव्हतो, माझे शब्द तुम्ही चुकीचे घेतले, असलं त्याला स्पष्टीकरण द्यावं लागत नाही. आम्हाला नेहमी स्पष्टीकरण द्यावं लागतंय. मला असं म्हणायचं नव्हतं, तुम्हाला म्हणायला लागलं काय, पण बोललाच का असं संदिग्ध. आपलं बोलणं संदिग्ध नसावं. पुढे आपण बघणार आहोत 15व्या 16व्या अध्यायामध्ये बोलणं असायला पाहिजे कसं ते. पण हितं वर्णन करताना भूतमात्री सदयता, सगळ्या भूतमात्राशी तो नम्रतेनं वागत असतो, दयेनं वागत असतो. दया पाझरत असते त्याच्या डोळ्यामधून, त्याच्या बोलण्यातून दयेचा पाझर पडत असतो. त्याचे शब्द म्हणजे कृपाच आहे की काय वर्षा व्हायला लागला असे त्याचे शब्द असतात. त्याच्या डोळ्यात पाहिलं की त्या डोळ्यातून येणारी जी किरणं आहेत ती माझं भलंच करायला लागलीत की काय असं त्यांच्याकडे बघितल्यावर वाटत असतं. मी हे सगळं वर्णन काकांचं करायला लागलोय बरं काय. काकांच्या प्रत्येक हालचालीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला ही सदयता दिसून येते. म्हणून भूत मात्र सदयता हा शब्द जो वापरलेला आहे हा स्थितप्रज्ञ लक्षणासाठी वापरला. पण हे स्थितप्रज्ञ जे आहेत असे आपल्याला बघायला मिळतात. पण बरेच वेळा आमचीच दृष्टी कमकुवत असते आणि त्या दृष्टीची ताकद तिथपर्यंत पोहोचत नसल्यामुळं आपण त्यांचा अंदाज घेऊ शकत नाही. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे ऐशी अनवच्छिन्न समता. ही समता सगळ्यांच्याकडे संभाव असतो. कोणी येऊ दे त्यांना भेटायला, कोणीही त्यांच्याशी गप्पा मारू दे, त्यांच्याबद्दल जराही त्यांची समता ढळत नाही. दुसरी गोष्ट भूतमात्री सदयता, सगळ्या भूतमात्राशी नमत झालेले असतात, विनीत झालेले असतात. काय तुकोबांचा अभंगच आहे की सगळ्या भूतमात्र जे असतात त्या भूतमात्राशी त्यांची विनयता असते. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, हेची शुरत्वाचे अंग दारी कोंडिला श्रीरंग. तुकाराम महाराज म्हणतात सगळ्या भूतमात्राशी नमन झालेला असतो तो भगवंताला अंतकरणात कोंडून ठेवण्याची ताकद त्याच्यामध्ये येत असते. आपल्यात ही ताकद याला एवढी विनम्रता, एवढी सदयता, दयेचा आणि करुणेचा थोडा का असना भाव आपल्या अंतकरणात यावा लागेल. असा जर येत असेल ना तर मग त्या चित्ताला पालटू नाही चित्ता कवने काळी. कोणत्याही वेळी त्याच्या चित्तामध्ये पालट होत नाही. सर्वांच्या ठिकाणी समभाव असतो. एकाला एक नाही, एकाला एक नाही. म्हणजे दया करणे जे पुत्राशी तेच दासा आणि दाशी. तुकाराम महाराज म्हणतात काय कुठल्या जे का रंजले गांजले त्याची म्हणी जो आपुले, तोची साधू तोची स्थितप्रज्ञ ओळखावा, देव तेथेची जाणावा. तोच देवच आहे, तोच साधू आहे, तोच सज्जन आहे. आणि त्याचं लक्षण कसं आहे की कसं मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. पालटू नाही, मृदू. मृदू म्हणजे कसं मऊ, सबाह्य अंतर्बाह्य, बाहेर आणि आत्म. सबाह्य नवनीत, नवनीत म्हणजे लोणी, लोण्यासारखं. तैसे सबाह्य नवनीत, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. म्हणजे कसा दया करणे जे पुत्राशी, आपल्या मुलगीवर मुलावर जी दया असते तेची दासा आणि दाशी. कामवाले माणसं घरातली असतात त्यांच्यावर तेवढंच प्रेम त्याचं असतं. म्हणजे माझे कामगार आहेत म्हणून त्यांना कमी लेखत नाही, जसे माझे पुत्र पुत्री घरामध्ये आहेत त्यांना जेवढं प्रेम देतो असा त्याच्या चित्तामध्ये अजिबात पालट होत नाही. इतका शांत आणि सरळ तो असतो. जगाबद्दल तुसडेपणा नाही आणि जगाला चिकटायलाही जात नाही. म्हणजे आहे जगावरती प्रेम म्हणून त्यांना जाऊन चिकटत नाहीत. त्यांचं मत तुमचं अगदीच तुमच्याशिवाय मला जमत नाही असं कुणाबद्दलही त्यांचं काही वाटत नाही. त्यामुळे जगाबद्दल तिटकाराही नसतो. प्रेम असतं पण तेवढीच अलिप्तता सुद्धा असते. प्रेम राखायचं तर राखायचं पण अलिप्ततेचं अंतर तेवढंच आहे. म्हणजे जे सेफ्टी डिस्टन्स म्हणतात ना ते समाजापासून, नातलगापासून, इव्हन शरीरापासून सुद्धा सेफ्टी डिस्टन्स त्याचं असतं. गंमतशीर गोष्ट आहे बरं काही आणि शांतपणे विचार करण्यासारखी आहे. शरीरापासून सुरक्षित अंतर ठेवून तो जगतो त्याला स्थितप्रज्ञ म्हणायचं. शरीरापासून कसं काय जगायचं आहे तिथे एक काही क्लुप्ती असते की ती ग्रंथाच्या अभ्यासानं, शास्त्राच्या श्रीगुरूंच्या कृपेनं ती प्राप्त होते की शरीरापासून सुद्धा आपलं डिस्टन्स बाजूला असलं पाहिजे, सुरक्षित अंतरावर. इतकी त्याच्याबद्दलची अलिप्तता तो बाळगतो. अनभिस्नेय शब्द वापरला श्लोकामध्ये त्याबद्दलचा आहे. प्रेम असतं पण आसक्ती नसते.
माऊलींची एक ओवी आहे, माधुर्य चंद्रिका सरशी राया रंका तैसा जो सकळिका भूता समू. पुढे 12व्या अध्यायामध्ये ओवी आली होती, पण इथं लागू पडते म्हणून आपण घेतलेली आहे. माधुर्य चंद्रिका सरशी राया रंका, चंद्राचं जे जो हे असतो प्रकाश असतो सरशी समान असतो, राया आणि रंका, एक राजा आहे आणि एक भिकारी आहे, दोघांनाही तसाच. तैसा जो सकळिका, तो सगळ्यांसाठी भूता समू, सगळ्यांसाठी सम वागतो, समत्व असतं त्याचा. आणि त्यामुळे तो करतो की एखादं गोष्ट आहे म्हणजे आपल्याच देवघरामध्ये असणारं सोन्याचे देव आहेत, त्या सोन्याच्या देवामध्ये काय आहे, ज्योतिबा आहे, ज्योतिबाचा घोडा आहे, ज्योतिबाच्या बाजूला ते बाजूला असणारे कुत्र पण आहे, हे सगळी जर रचना आपण बघितलं, नंदी आहे, पण सगळे सोन्याचे आहेत. पण सोन्याचे आहेत, आपल्या दृष्टीनं आपण त्याला नंदी म्हणतो, याला कुत्र म्हणतो. हा ज्योतिबा आहे, त्याला बरोबर व्यवस्थित गंध लावूया. आता कुत्र आहे, त्याला असू दे कसा तरी लावून टाकूया. नंदी आहे, त्याला कसा तरी लावून टाकूया, असं आपण जे करतो. पण ते सोन्याचे देव जर आपण सोनाराकडे घेऊन गेलो तर तो म्हणत नाही हे कुत्रा आहे याची किंमत कमी, हा ज्योतिबा आहे त्याची किंमत जास्त आहे, असं काही म्हणत नाही. तसा तो असतो, इतकी समानता त्याच्यामध्ये आलेली असते. त्यामुळं विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, इतकी सबळ आणि सज्जन भूमिका तो समाजामध्ये वावरताना दाखवत असतो. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, त्याला वाटतं हे वाईट आहे, अमंगळ आहे, अशुभ आहे गोष्ट. कोणती? भेद आणि अभेद करणं ही अशुभ गोष्ट आहे आणि हा भ्रम आहे. आणि म्हणतात की कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, त्या अभंगामधल्या ह्या ओळी आहेत. म्हणजे ज्यावेळी आपण अभंग ऐकतो किंवा वाचतो त्यावेळी ही सदयता, ही समानता आपल्या वृत्तीमध्ये कशी येईल याचा विचार केला पाहिजे. तुकाराम महाराजांना हे सुचलं नाही तर याला स्फुरण म्हणतात. आणि हे स्फुरण जे आहे ते स्थितप्रज्ञाच्या एका असलेल्या जी नैसर्गिक वृत्ती जी असते त्या वृत्तीतून ते आलेलं स्फुरण असतं. त्यामुळे यांनी काही आठवून ओळी लिहिलेले नाहीत, टला ट जुळणारे कवी नव्हते ते. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, वैष्णवाचा खरा धर्म काय आहे? विष्णूचा भक्त मानतोस ना तर भेदाभेद पाळायचं नाही. हे लहान, हे मोठं, हे छोटं, हे गरीब, हे श्रीमंत, हा कामगार, हा बॉस, असे भेदाभेद आता व्यवहार सांभाळताना तेवढाच करावा लागतो. तिथं व्यवहार मोडून चालत नाही म्हणून तेवढीशी वेगळी भेद दाखवावा लागतो. पण हा भेद अंतःकरणाचा नसावा, हा व्यवहारातला बाहेरचा असावा, अंतःकरणात भेद नसावा, याचं वर्णन इथे केलेलं आहे. त्यामुळे सुखदुःखात याच्या चित्तात पालट होत नाही. शुभाशुभ जर घडली त्या ठिकाणी त्याच्यात काय बदल होत नाही. माऊलींची एक ओवी आहे बघा, सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेनेची कही आणि आपपरू नाही चैतन्य जैसे. माऊली वर्णन काय करतात बघा, सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेने कही, काही कुठल्या भूतमात्राचा द्वेष करत नाही. आणि अपपरू, अप आणि परू म्हणजे मोठं आणि लहान असा, अपपरू नाही चैतन्य जैसे, कुणासारखं नसतं कमी जास्तपणा. चैतन्य म्हणजे आत्मा जसा आहे ना, तो कुणाला कमी लेखत नाही तसा, असं वर्णन केलेलं आहे. उत्तमाते धरिजे अधमाते आविर्जे, हे काही नेनिजे वसुधा जीवी, रायाचे रंग चाळू काय व्याघ्रा विषवूनी मारू. काय ओव्या आहेत त्या 12व्या अध्यायातल्या, वाचून त्याचं जा आपण, तुम्ही जा आणि बघा त्या ओव्या. जो इथे एक ओवी आपण उदाहरणासाठी घेतलेली आहे, त्याच्या खालच्या 5-6 ओव्या आज दुपारी बसला तुम्ही किंवा संध्याकाळी रात्री बसला तर 12वा अध्याय उघडा आणि त्या 12व्या अध्यायावरती मला वाटतं अनपेक्ष संतुष्टम सततम योगी यथात्मा दृढनिश्चय या श्लोकावरती असाव्यात असं मला वाटतं. कदाचित मला अजून लक्षात आलं नाही, पण तुम्ही प्रत्यक्षात जाऊन त्या ओव्या बघाव्या. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेनेची कही आणि आपपरू नाही चैतन्य दिशे, उत्तमाते धरिजे अधमाते अविर्जे, हे काहीच नेणे जे वसुधा जीवी, पृथ्वी कुणाचाही अव्यर करत नाही तसा तो असतो. आणि हे जर तत्वज्ञान आपण थोडं जरी अंगीकारायला लागलो तर अखंड आपल्याला शांतीचा अनुभव आपल्याला यायला लागेल. अव्यर करताय त्यांना काही नकोच असतं ना. शिवाजी महाराजांनी नजरांना पाहून तुकोबांची बुद्धी पालटली नाही, पालटू नाही चित्ता, त्यांच्या चित्तात पालट होत नाही. तुकाराम महाराजांना एवढा मोठा नजराने दिला होता, झाले असते मोठे बंगला बांधून, बायकोच्या अंगावर दागिने घालून, कपडे लत्ते सगळे पुरवले असते राजाने, पण नाही घेतलं त्यांनी.
समर्थाना शिवाजी महाराज म्हणले तुम्ही राज्यपद घ्या, आम्ही आता संन्यास घेतो, कारण तुम्ही राज्यपदाच्या लायकीचे आहात. पण समर्थांना ते मनात सुद्धा आलं नाही, पालटू नाही चित्ता. नामदेव महाराजांना परीस सापडला, पण तो परीस त्यांनी त्या परीसाचा दुरुपयोग केला नाही, पालटू नाही चित्ता. संतांच्या ह्याच्यामध्ये पालट होत नाही, ते सगळ्यांना समान मानतात. राका बाकाची कथा सांगतात ना, राका आणि बाका नावाची दोघं नवरा बायको ही सत्पुरुष होऊन गेले आणि जाता जाता रस्त्यानं निघाले होते. एक सोन्याची बांगडी रस्त्याला पडलेली होती आणि ती मातीत होती, कुणाची तरी सोन्याची बांगडी होती. राका पुढं होता, बायको पाठीमागून चालत होती. त्याच्या पाठीमागे एक छोटी मुलगी त्यांची 12 वर्षाची होती, ती पाठीमागून अशी तिघजण निघालेली आहेत कामासाठी कुठंतरी. आणि जाताना ती बांगडी राखांच्या म्हणजे त्या नवऱ्याच्या लक्षात आलं की इथं ही बांगडी पडलेली आहे, पाठीमागून बायको येते. बायकोच्या मनात कदाचित चित्त पालटेल तिचं आणि वाटेल ही बांगडी घ्यावी आणि संसारासाठी वापरावी, म्हणून हळूच न कळत त्याने त्याच्यावरती माती टाकली आणि पुढे गेले. बायकोनं पाहिलं बरं काय, पाहिलं आणि ती पुढे गेल्यानंतर पाठीमाग बायकोच्या लक्षात आलं, माती टाकली पण तरी अजूनही थोडीशी बांगडी दिसतच होती त्या मातीतून. तिनं थोडीशी माती आणखीन घेतली आणि त्यावरती टाकली, ती पुढे चालत चालत राहिली. पाठीमागून मुलगी आली होती आणि मुलगीने फक्त त्यांची कृती बघितली आणि कृती बघितल्यानंतर तिला वाटायला लागलं की पुढे गेल्यानंतर म्हटली आपल्या आईबाबांना म्हणले, बाळ आईबाबा तुम्ही काय करत होता? तर काय नाही बाबा, मी काहीतरी आमचं काम होतं म्हणून. नाही काय ते खरं सांगा. नाही, तिथे एक सोन्याचा एक जिन्नस होता आणि तुमच्या मनामध्ये काहीतरी पालट होऊ नये म्हणून आम्ही तिच्यावर माती घातली. आणि आई तिची म्हटली तुला तुझ्या मनात काहीतरी सोन्याबद्दल आसक्ती निर्माण होऊ नये म्हणून मी माती घातली. मुलगी म्हणाली म्हणजे आई बाबा अजून तुम्हाला माती आणि सोनं यातला भेद दिसतो, तर ही त्याच्या पलीकडची अवस्था आहे बरं का, ही संतांची, ही मुलगीची अवस्था. मुलगी काय म्हणते, तुम्हाला अजून सोनं आणि माती याच्यातला भेद दिसायला लागलाय काय? तुकाराम महाराजांच्या चित्तात पालट झाला नाही, नामदेव महाराजांच्या नाही, समर्थांच्या नाही, कुणाच्याही चित्तात संतांच्या पालट होत नाही. त्याचं वर्णन करतात, चित्तू पालटू नाही चित्ता. सर्व काय प्रत्येक वेळी कुठेही वेळ असू दे त्यावेळी त्यांच्या चित्तामध्ये बदल होत नाही. 299 नंबरची ओवी आहे बघा. गोमटे काही पावे तरी संतोषतेनी ना भिववे, जे ओकटेनी नागवे विषादाशी. समजा काहीतरी वाईट गोष्ट शुभ गोष्ट घडली तर त्या घटनेला त्यांना वर्णन आहे बघा, गोमटू काही पावे तरी संतोषतेने ना भिबवे, त्याच्या ताब्यात जात नाहीत. ते ना भिबवे म्हणजे त्याच्या ताब्यात जात नाहीत, त्या गोष्टीमुळे ते पराभूत होत नाहीत. आपल्याला पराभूत करणाऱ्या गोष्टी, ज्या आकर्षित आहेत करणाऱ्या गोष्टी, त्या सगळ्या पराभूत करतात, मोहात टाकतात, पण ते मोहात पडत नाहीत. ना अभिभवते शब्द वापरलेला आहे, त्यांना आकर्षित करत नाही, त्यांच्या ताब्यात जात नाही. म्हणजे चांगलं काही प्राप्त झालं तर तो संतोषाने पराभूत होत नाही, आणि वाईट प्राप्त झाले तरी सुद्धा तो वाईटाने विषादाला नागवून सोडून जिंकतो. म्हणजे विषादाला सुद्धा जिंकतो, म्हणजे दुःखाला सुद्धा जिंकतो. अशुभानं त्याच्या मनात धडकी भरत नाही. हा आता काहीतरी विचित्र घटना माझ्या आयुष्यामध्ये घडली अशी धडकी भरत नाही. माऊलींची आणखीन एक ओवी 12व्या अध्यायामध्ये आहे. जावा जरासं 12व्या अध्यायामध्ये आज, ओकटे का गोमटे हे काहीच तया नुमटे, रात्रंदिन न घटे सूर्यासी देवी, ऐसा बोधचे केवळ होऊन असे निष्कळ, याईवरी भजन शिळू माझ्या ठाई. तिथपर्यंतचं वर्णन केले बरं का. ओकटे का गोमटे, चांगलं किंवा वाईट, काही ओकटे का गोमटे हे काहीच तया नुमटे, उमटत नाही त्याच्या चित्तामध्ये. रात्रंदिवस न घटे सूर्याशी जीवी, सूर्याच्या दृष्टीनं रात्र आणि दिवस काही फरक पडत नाही. आपण म्हणतोय नंतर लागलाय शोध कधीचा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते का सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, याचा शोध मध्ये कधी आता अलीकड लागलेला आहे. पण 12व्या शतकातला हा शोध आहे की माऊलीने लावलेला आहे. म्हणजे रात्रंदिवस न घटे सूर्याशी जीवी, हे विज्ञानाचा शोध सांगतात माऊली. असा जर विचार आपण करायला लागलो ते असू दे, त्याच्याशी आपला आता संबंध येत नाही, पण त्याचं चित्त जे आहे गोमट ओकट असा भेद करत नाही. मी माझं अंतःकरण जे असतं ते त्याने टाकलेलं असतं आणि पूर्णत्वाचा अनुभव तो घेत असतो. किंवा जगण्याची आणि मरणाची दोन्ही इच्छा त्याची संपून गेलेली असते. या विचार फार जसा खोलात जाऊन थोडासा करावा लागेल. आता संपवायला लागलं तर चिंतन थोडंसं थांबेल, म्हणून इथंच थांबतो मी आता. पण जराशी एक ओळी राहिलेली आहे, ती पुढच्या एका चिंतनाबरोबर आपण ती ओढून घेऊया आणि पुढचं चिंतन तसंच पुढे चालूया. आजची वेळ संपलेली आहे, कदाचित 2 मिनिटं जादा झालेली आहेत. कंटाळू नका ऐकायला, शांतपणे ऐकावं. आणि आजच्या या चिंतनाचा विराम घेतो.
आजची सेवा परमपूज्य काकांच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो. विरांगूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान